नमस्कार मंडळी, आजची आम्ही डिश आहे केळ्याचा पॅनकेक। तर ह्याच्यात आपण कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता ज्वारीच्या पिठापासून बनवणार आहोत। तर पटकन आपण साहित्य बघून घेऊया। एक केळं घ्यायचे, आपण 1 कपभर दूध घेतले, 1 चमचा तांदळाचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ आणि आपण हा फोर्क घेतला आहे। ह्यानं आपण आधी केळं स्मॅश करून घेऊया आणि आपण वेलचीची पूड पण घेतली आहे। तर आपण इथं असं एक केळं जे साधारण बऱ्यापैकी पिकलेलं असेल असं एक केळं घ्यायचं आहे आणि त्या केळ्याचे थोडे आधी बारीक तुकडे करून आपण काट्या चमच्यानं म्हणजेच फोर्कनं आपण ह्याचं छान स्मॅश करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीनं आपण हे बारीक करत राहायचं। हे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता, पण हे स्मॅश केल्यानंतर ह्याच्यात थोड्या थोड्या केळ्याच्या गाठी राहतात आणि त्याची चव छान लागते, म्हणून शक्यतो हे चमच्यानी स्मॅश करायचे। त्याच्यात गरजेनुसार आपण दूध ॲड करायचे आणि दोन्ही पिठं ॲड करून हे छान ह्याचं एकत्र मिश्रण करून घ्यायचे। तर हे बघा, अशा पद्धतीनं साधारण हे मिश्रण तयार होईल। तर आता हे मी थोडंसं पातळ करते, म्हणजे साधारण पळीत न पडेल अशा पद्धतीनं आपण हे पातळ ठेवायचे। तुम्ही गरजेनुसार त्याच्यात दूध ॲड करू शकता। तर आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे। आता ह्याचे पटकन आपण पॅनकेक्स घालून घेऊया। तर आता तवा पण गरम झाला आहे आणि मी ह्याच्यावरती छान छोटे छोटे पॅनकेक्स घालून घेते। हे घातल्यानंतर आपण त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे ते केळं पण छान शिजतं आणि आतली पिठंही छान शिजायला मदत होते। तर आता आपण बघूया इथं झालं आहे का। तर मला वाटतं आहे आता हे खालून आपण झालेलं आहे। ह्याच्यावर छान आपण आता साजूक तूप घालायचं आहे। हे छान खरपूस भाजलं आहे, खालून रंग असा मस्त तांबूस आला आहे। तर आपण ह्याच्यावर थोडंसं साजूक तूप घालायचं आहे। तुम्ही हे मुलांना संध्याकाळच्या वेळी नाश्त्याला किंवा अगदी जर मुलं नर्सरी किंवा आपल्या प्लेग्रुपमध्ये जात असतील तर तुम्ही त्या मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता। असे छोटे छोटे पॅनकेक्स हे खूप मऊ राहतात। ज्वारीच्या पिठामुळं ते मऊच्या मऊ तसेच राहतात। गव्हाच्या पिठानं कधीकधी ते सामट होऊ शकतात, त्यामुळे इथं आपण ज्वारीचं पीठ वापरायचे आणि छान छोटे छोटे पॅनकेक्स बनवून घ्यायचे। तर बघा, हे पॅनकेक्स रेडी झालेले आहेत आणि अतिशय सॉफ्ट अशा पद्धतीचे हे पॅनकेक्स आहेत। हे बराच वेळ असेच्या असे मऊच राहतात, त्यामुळे तुम्ही डब्यात जरी नेणार असाल कुठे बाहेर ट्रिपला तरी हे चालेल। व्हिडिओ जर का आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आम्ही डिश।